हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे मीनल आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या ह्या व्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे डहाणू महालक्ष्मीला. आता आम्ही आहेत हायवेला. हायवेवरनं हे आकाश पाळणे आपल्याला दिसत आहेत. इथून आम्ही चाललो आहे आता पार्किंगकडे. हा आपला एंट्री गेट आहे महालक्ष्मीला जायचा. आता आपण गाडी पार्क करून आपण पोचलेलो आहे दर्शन रांगेकडे. आता तुम्ही विचार करत असतील महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये एवढी गर्दी कशी कमी आहे. अजिबात गर्दी नाही आहे. तुम्ही बघू शकता जिथे माणसांना चालायला सुद्धा जागा नव्हती, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, तिथे आज आम्ही आरामात दर्शन रांगेकडे चाललो आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात माणसांची वर्दळ नाही आहे, गर्दी नाही आहे. ह्याचे कारण असे आहे की आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच्या आदल्या दिवशी यात्रा संपली होती, त्यामुळे इथे अजिबात गर्दी नाही आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण फुलहार घेणार आहोत. फुलहार घेऊन आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. त्यासाठी आता थोडंसं पुढे गेल्यानंतर एक मावशी होती, त्यांच्याकडनं आम्ही हे देवीच्या ओटीचं सामान घेतलं. त्याच्यामध्ये फूल, हार, अगरबत्ती, ओटीचं सामान असं सर्व होतं. आता आपण दर्शन रांग बघतोय, त्याच्यात एकही व्यक्ती उपलब्ध नाही आहे, कारण की आज यात्रा दर्शन रांग पूर्णपणे खाली आहे. आम्ही चाललोय महालक्ष्मी मंदिर मध्ये दर्शन घ्यायला. तुम्हाला दाखवते मंदिराचं दर्शन. आज बिलकुल पण गर्दी नाही आहे, तुम्ही बघू शकता. हा आता डहाणू महालक्ष्मी टेम्पलच्या आतला एंट्रन्स आहे. ह्या थोड्याशा पायऱ्या. त्याच्यानंतर लेफ्ट लाईनला पण दर्शन रांगेसाठी सोय केलेली आहे, पण गर्दी नसल्या कारणाने इथेही एकही व्यक्ती उपलब्ध नाही आहे. आतला परिसर पण तुम्ही बघू शकता किती मोकळा आहे. अजिबात लोकांची गर्दी नाही आहे. इथून आता एंट्रन्स आहे. आता मी थोडंसं झूम केलं तर महालक्ष्मी मातेचे दर्शन इथून पण आपल्याला होत आहे. गर्दी नाही आहे अजिबात मंदिरात. मातेचे सुंदर अशा दर्शन. आम्ही मंदिराची परिक्रमा करतोय. एक मंदिर परिसरामध्ये मोबाईल अलाउ नव्हता, त्याच्यामुळे आतलं मी काही दाखवू शकले नाही. तुम्ही बघत असाल तर हा संपूर्ण परिसर आहे मंदिराच्या बाहेरचा, जो आपण आत दर्शन घ्यायला जातो तिथला हा परिसर आहे. इथून आता एक्झिट आहे. आता आपण एक्झिट करूया. आता आम्ही मंदिराच्या बाहेर पडलेलो आहे. दर्शन एकदम सुंदर झालेलं आहे आमचं. आता आम्ही यात्रेत फिरणार आहेत. आम्ही यात्रेत रात्री 9 वाजता गेले होते, त्यामुळे आम्हाला भूक लागली होती, म्हणून आम्ही इथे वडापाव भजी खायला बसलो होतो. हे दादा आहेत, त्यांनी आम्हाला ऑर्डर आणून दिली होती. हे खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो फिरण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता इथे माणसं फिरत आहेत. सगळी विविध वस्तू इथे विकायला होत्या. इथे मला आणि माझ्या लेकीला हे आर्टिफिशियल गजरे आवडले,
त्यामुळे आम्ही हे 2 घेतले. 100 रुपयाला 2 होते. सुंदर असे हे दिसत होते. इथे हा सर्वात मोठा एक आकाश पाळणा होता. त्याच्यामध्ये माझ्या लेकीला आणि आईला बसायचे होते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी 2 तिकीट घेतले. त्यानंतर त्या आकाश पाळण्यामध्ये एकही व्यक्ती नव्हता, पण ह्या दोघींसाठी तो आकाश पाळणा चालवला गेला. आता तुम्ही बघू शकता आकाश पाळण्याकडे चाललेले आहेत दोघे पण. की तुम्ही पाहिला तो छोटा सिल्वर बॉय डान्स करत होता. मला त्याला थोडेसे पैसे द्यायचे होते, थोडेसे म्हणजे 20 रुपीजच द्यायचे होते. पण मी आधी पुढे गेले, नंतर मी परत मागे आले त्याच्याकडे, मला राहवलं नाही म्हणून. इथे मी नंतर त्याच्याशी थोडीशी मस्ती पण केली. मला 20 रुपीज द्यायचे होते, पण मला त्याचा डान्स पुन्हा बघायचा होता, म्हणून मी त्याला सजेस्ट केलं की मला एकदा डान्स करून दाखव, त्याच्यानंतरच मी तुला 20 रुपीज देणार. तुम्ही बघू शकता. ह्यानंतर आम्ही यात्रेत असलेले विविध गेम एन्जॉय केले. हे पण तुम्ही बघू शकता. इथे गन्नी बलून फोडायचे, ते पण ॲक्टिव्हिटी माझ्या मुलांनी केली.
अर्चितानी सगळे बलून फोडलेले आहेत. और माल 10-10 रुपए में। नानीला यात्रा कशी वाटली? मस्त वाटली. आम्ही आता 20 रुपीज सेलच्या इथे चाललेलो आहे, तर जाऊया.
सुकी मच्छी घेत आहे आमची अर्चिता. सुकी मच्छी घेत आहे अर्चिता. सुकी मच्छी घेत आहे. सुकी मच्छी घेतोय आम्ही सुकी मच्छी घ्यायला आलेलो आहे. पण आमच्या अर्चिताला एकही मच्छी आवडलेली नाही. आता काय बोलणार. फिशची जाळी आहे ती. अर्चिता तुला घ्यायची आहे कोणती मच्छी सुकी? आता आपण कुठे चाललो आहे? चिकन भुजिंग खायला. आता आम्ही चिकन भुजिंग खायला चाललेलो आहे. पण आता बघूया आमच्या गौरीला आवडते की नाही. चप्पल निघाली आमच्या मॅडमची आणि तिने मला मारलं पण. आमचा द्रुप लेले सरपे लेले दाणा मच्छी आहे ही. डाळा मच्छी जो मच्छी सापली बनाय डाळा मच्छीला 200 और 500 या किलोला देव का बोल. चिकन भुजिंगची लाईन. तू काय खायला आली आता? भुजिंग आणि आम्ही आता चिकन भुजिंग खायला आलेलो आहोत दोघी पण. बघूया कशी मिळते ती. भुजिंग कोई खा नहीं रहा है, वो खाना पड़ रहा है पाव के साथ. इथेच आता आपला हा ब्लॉग संपूया. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.